तर राम राम मंडळी, स्वागत आहे कोल्हापूर ब्लॉगमध्ये. तर आज सोमवार होता, तर मम्मी म्हणाली की आज जाऊया लक्ष्मेश्वरच्या मंदिरला. तर आमच्या गावापासून 1 किलोमीटर अंतरावर गजरगाव गाव आहे. तर तिथं मग लक्ष्मेश्वरचं मंदिर आहे. तर चला मग दाखवतो, व्हिडिओ शॉर्ट पण लागतो भावानू. तर कमानीतनं आत गेला तर उजव्या सोंडीचा गणपती आहे. तर तिथं दर्शन करून आत जायचं. तर मंदिर हे एकदम जुन्या काळातलं आहे आणि मूर्त्या पण इथल्या पूर्वीच्या काळातल्या आहेत. आणि लक्ष्मेश्वर देवस्थान आहे, एकदम कडक देवस्थान आहे. आणि आजूबाजूचा हा परिसर आहे एकदम त्यांनी अप्रतिम केला आहे. आणि विषय असा की ते व्हिडिओ करायला चालत नाही, त्यांनी बोलले थांबा म्हणून आतला व्हिडिओ करायला नाही. तर मस्तपैकी दर्शन करून बाहेर आल्यानंतर लेफ्ट साईडला बरोबर शंकराची पिंडी आहे, ते दर्शन करायला विसरू नका. तिथनं बरोबर राईट साईडला बरोबर रामाचं मंदिर आहे, ते पण एकदम खतरनाक बांधलंय, ते आत्ता बांधलंय. तर रामाच्या मंदिरमध्ये दर्शन करून मी तिथनं बाहेर आलो. तर मूर्ती दाखवतो तुम्हाला रामाच्या कशा आहे, तिथला पण शूट घेतलाय मी. हे बघा हनुमानजी आहे इथं. रामजीचं पण दर्शन करून मी तिथनं बाहेर निघालो. तिथनं आमची मम्मी मस्तपैकी दर्शन करत होती. तिथनं बाहेर आल्यानंतर उजव्या साईडला बरोबर ह्या जुन्या काळातल्या मूर्ती आहे, एकदम पूर्व्यातल्या आहेत. हे बघा पांडवकालीन मंदिर आहे, एकदम पूर्वीच्या मूर्ती आहे इथं. तर इथं बघा, बघू शकता तुम्ही, दाखवतो तुम्हाला आता. ही शंकराची पिंडी दिसते, समोर दिसते बघा. इथं बाजूला गणपती आहे. असे या मस्तपैकी मूर्त्या तुम्ही बघू शकताय, काय विषय नाही. आणि ह्या पण बघू शकता तुम्ही, नंदी बैल ते नाहीत, एकदम पूर्वीच्या काळातले आहेत निवांत इथं. तर विषय असा आहे की ते दरवर्षी यात्रा असत्या फेब्रुवारी मार्चमध्ये महाशिवरात्रीला, आणि मोठ्यानं प्रस्ताव असतोय. तर मंदिराच्या आजूबाजूचा परिसर एकदम त्यांनी अप्रतिम केला आहे आणि विषय हार्ड केला आहे. आणि तुम्ही निवांत येऊन बसू शकता, काय विषय नाही. तर पुढच्या सोमवारी तुम्ही नक्की एकदा भेट द्या. अशी व्हिडिओ फॉलो करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. भेटू नेक्स्ट मध्ये. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटवर सांगा. संपला विषय.